जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सध्याच्या घडीला तुम्हा लोकांच्या मनामध्ये जो एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे की महा टीईटीची परीक्षा 10 नोव्हेंबरला पार पडलेली आहे, त्याची जी प्राथमिक उत्तरसूची आहे, ज्याला आपण आन्सर की म्हणूया, ती कधीपर्यंत येणार आहे, त्याच्यावर ऑब्जेक्शन खरंच घेता येणार आहे का, त्यातल्या त्यात जे आहे काही प्रश्न खऱ्याच अर्थानं परीक्षा परिषदेचे चुकले का, चुकलेल्या प्रश्नांचं नेमकं काय होणार आहे, आणि विशेष म्हणजे जे काही त्याचा निकाल आहे, अंतिम निकाल आहे, तो कधी लागणार आहे, त्या संदर्भामध्ये अजून किती कालावधी लागू शकतो, त्या संदर्भामध्ये जे आहे ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीला वाहून घेतलेलं हे महाराष्ट्रामधलं एकमेव चॅनल आहे जे शिक्षक भरतीशिवाय इतर कोणतीच माहिती प्रोव्हाइड करत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीशिवाय इतर कोणत्याही परीक्षा संदर्भामधले व्हिडिओ देखील आपण पब्लिश करत नाही। शिकवायचं असेल किंवा माहिती द्यायची असेल केवळ आणि केवळ शिक्षक भरतीला वाहून घेतलेलं महाराष्ट्रामधलं हे एकमेव चॅनल आहे। त्यामुळे याला सबस्क्राइब करून ठेवा, बेलचा आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीकरिता जर का आपण या ठिकाणी लढा देत असाल, स्ट्रगल करत असाल तर तुम्हाला यथोचित माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे। आता येऊया आपल्या मुद्द्याकडे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवढे उमेदवार महाराष्ट्रभरामध्ये सध्याच्या घडीला वेट करतायत, प्रतीक्षा करतायत महा टीईटीच्या निकालाची, कारण आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे मागच्या 10 दिवसापूर्वी जवळपास जे आहे आज त्याला 10 ते 12 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी जे आहे 10 नोव्हेंबर रोजी टीईटीची परीक्षा दिलेली आहे। आणि आता सर्वांना एका गोष्टीचा या ठिकाणी वेध लागलेला आहे की याची जी काही आन्सर की असणार आहे ती आन्सर की एक्झॅक्टली किती दिवसांनी येणार आहे किंवा कधी येणार आहे। मित्रांनो, प्राथमिक पद्धतीने जर का आपल्याला विचारलं तर एका आठवड्यामध्ये किंवा हार्डली 10 दिवसांमध्ये त्याची आन्सर की येणं अपेक्षित होतं। नॉर्मली तसं होतं देखील, परंतु यावेळेस जे आहे महा टीईटीच्या आन्सर कीला थोडासा एक्स्ट्राचा टाइम लागत आहे। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जे आहे कोड ऑफ कंडक्ट। ठीक आहे, कोड ऑफ कंडक्ट कारण काय आहे की आचारसंहिता लागू आहे आणि तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे जवळजवळ जेवढेही शासकीय कर्मचारी महाराष्ट्रभरामध्ये आहेत त्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शनच्या राष्ट्रीय जे काही कर्तव्य आहे ते पार पाडण्यासाठी त्यांची ड्युटी लागलेली आहे। त्यामुळे आन्सर कीला थोडासा उशीर या ठिकाणी लागताना आपल्याला दिसत आहे, परंतु आता आपल्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की जे राष्ट्रीय कर्तव्य होतं ते आपण पार पाडलेलं आहे, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी पार पाडलेलं आहे आणि आता ते आन्सर कीच्या या ठिकाणी जे आहे तयारीला लागलेले आहे। मग आता तुमचा जो प्रश्न असेल की सर मग आन्सर की येणार कधी, तर आन्सर की करिता जे आहे आपण असं सांगू शकतो की येणारे जवळपास एक आठवडा आणखी त्याला लागू शकतो। म्हणजे हा जो नोव्हेंबर महिना आहे या नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला आन्सर की पाहायला मिळू शकते। ती असेल प्राथमिक उत्तरसूची। ठीक आहे, लक्षात घ्या, आता इथून पुढची जी काही प्रोसेस असेल ना ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। प्राथमिक उत्तरसूची, आता यामध्ये काय असतं तर बघा, प्राथमिक उत्तरसूचीमध्ये काय राहतं की पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोघांची उत्तरसूची या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला पब्लिश केली जाते। पहिली गोष्ट, आता प्राथमिक असल्या कारणाने म्हणजे इंट्रीम असते ती, म्हणजे प्राथमिक त्याला नाव का दिलेलं असतं कारण त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात, मे बी। ठीक आहे, आता ते पब्लिश झाल्याच्या नंतर आपल्याला जे आहे त्याच्यावर आक्षेप घेता येतो। आक्षेप हा शुद्ध मराठी शब्द आहे, ज्याला आपण म्हणूया ऑब्जेक्शन। ठीक आहे, ऑब्जेक्शन। ऑब्जेक्शन, आता ऑब्जेक्शन कसं घेऊ शकतो किंवा कोण घेऊ शकतो, तर ऑब्जेक्शन घेऊ शकतो ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे तो उमेदवार एकूण किती आहे तर जवळपास जे आहे 3,30,000 एवढे उमेदवार जे आहे महाराष्ट्रभरामध्ये सध्याच्या घडीला अवेलेबल आहेत की ज्यांनी महा टीईटीचा पेपर 1 असेल किंवा 2 असेल काहीतरी दिलेला आहे। म्हणजे जवळपास 3,30,000 उमेदवारांना ऑब्जेक्शन घेता येणार आहे। आता ऑब्जेक्शन घेण्याची जी काही प्रोसेस असते ती एक्झॅक्टली काय असते तर लक्षात घ्या, जर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असतं तर त्यावेळेस काय करावं लागतं की समजा हा क्वेश्चन नंबर 5 आहे उदाहरण म्हणून सांगायला, आणि ऑब्जेक्शन कधी घेता येतो किंवा ऑब्जेक्शन घेण्याची प्रोसेस काय असते तर समजा हा क्वेश्चन नंबर 5 आहे आणि तुम्हाला असं वाटलं की हा क्वेश्चन आहे आणि हे त्याचे 1 2 3 4 असे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न चुकीचा आहे। ठीक आहे, प्रश्न चुकीचा आहे किंवा जे आहे प्रश्न जो आहे त्याचं उत्तर या 4 पैकी एकही नाही आहे,
तर अशा वेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. किंवा समजा तुम्हाला असं वाटलं की हा प्रश्न आहे आणि याचे उत्तर 1 नंबरचं पण आहे आणि 2 नंबरचं पण आहे, तर अशाही वेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन या गोष्टी त्यांना निदर्शनास आणून देऊ शकतो. आता ऑब्जेक्शन घेण्याची प्रोसेस अशी असते की आपल्याला आपलं लॉग इन करावं लागतं, पर्सनल लॉग इन केल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्शन नावाचं एक टॅब अवेलेबल झालेलं असतं. त्याच्यावर क्लिक करायचं. ज्या प्रश्नावरती आपल्याला ऑब्जेक्शन आहे, प्रश्न क्रमांक, मग नेमकं काय ऑब्जेक्शन आहे ते आणि त्याचा जे आहे एक पुरावा, प्रूफ ज्याला आपण म्हणूया, त्याला द्यावं लागतं की या प्रश्नाचं जे उत्तर आहे पाठ्यपुस्तकामध्ये इथं आहे किंवा परीक्षा परिषदेनं यावेळेस असं उत्तर दिलं होतं, त्याचा पुरावा आपल्याला त्याच्यासोबत हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये, सॉफ्ट कॉपी जी आहे जोडावी लागते. हा झाला त्याचा प्रोसेस. आता खऱ्याच अर्थानं जे आहे प्रश्न चुकलेत का, मग चुकलेल्या प्रश्नांचं नेमकं काय होणार आहे, हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये या ठिकाणी जे आहे वारंवार विचारला जातो आहे. तर त्याचंही उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. बघा, जेवढं मी अनालिसिस केलंय त्या अनालिसिस केल्याच्या बळावरती जे आहे काही गोष्टी आपल्याला असं लक्षात येतं की जवळजवळ जे आहे पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल हा निर्दोष आहे. परंतु तरी देखील जे आहे 2 प्रश्न सध्याच्या घडीला फक्त 2 प्रश्न असे वाटत आहेत की ज्याच्यावर किंचितसा डाऊट घेतल्या जाऊ शकतं. 2 प्रश्न आता डाऊट घेतल्या जाऊ शकतं. कदाचित ते प्रश्न कॅन्सल होऊ शकतात, कदाचित त्यांचे जे आहे ऑप्शन नंबर 1 किंवा 2 हे देखील बरोबर असू शकतं. आता ते एकदा इंट्रीम आन्सर की आली तर त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. फार जास्त आता त्याच्यावर डिस्कशन करून उपयोग नाहीये. आता समजा तुमचा जो प्रश्न आहे ना की सर समजा 2 प्रश्न कॅन्सल झाले तर मग आम्हाला जे आहे त्याचे मार्क मिळतील का, तर आपल्याला त्याचे मार्क मिळत नाही. समजा 150 मार्काचा आपला पेपर आहे, ठीक आहे. आता समजा याच्यामधून जर का 2 प्रश्न रद्द झाले, परीक्षा परिषदेनं 2 प्रश्न रद्द झाले म्हणजे काय होतं की 150 मधून 2 प्रश्न मायनस करायचे म्हणजे राहतो आहे 148. मग आता पासिंगचा क्रायटेरिया जो आहे 150 वरून 148 वर जातो. म्हणजे काय की आपल्याला काय करावं लागतं, जर आपण ओपन मधले असाल तर या 148 चे आपल्याला घ्यावे लागतील 60% आणि जर आपण कॅटेगरीच्या मध्ये या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर आपल्याला या 148 च्या घ्यावे लागतील 55%. म्हणजे काय होतं, 1-2 प्रश्न जर रद्द झाले तर फार जास्त परिणाम पडत नाहीये. 2-3 प्रश्न जर रद्द झाले तर समजा पासिंगला 90 लागतात तर 89 आणि इकडे 82 लागतात तर 81 एवढा फरक होऊ शकतो. त्याच्यापेक्षा फार जास्त फरक या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे जे आहे फार जास्त त्या प्रश्न चुकले का नाही चुकले याच्यावरती लक्ष द्यायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी आता आन्सर की तुम्हाला सांगितलं की या महिन्याच्या एंडिंग पर्यंत येईल. एकदा ऑब्जेक्शन वगैरे घेण्याची प्रोसेस झाली की प्राथमिक आन्सर की आल्याच्या नंतर मग जे आहे निकालाला किती दिवस लागतात, तर निकाल जे आहे किमान 2 महिने आपल्याला प्रतीक्षा करावी लागू शकते. म्हणजे लागतेच, प्रत्येक वेळा लागू शकते नाहीये, 2 महिने किमान त्याला लागतात निकाल लागायला, अंतिम निकाल लागायला. कारण काय आहे ही प्रोसेस जी आहे ऑफलाईन पद्धतीने असल्या कारणाने थोडंसं लेंदी प्रोसेस होऊन जाते आहे ऑफलाईन असल्या कारणाने. त्याच्यामुळे त्याला 2 महिने लागतात, कधी कधी त्याला 6 महिन्यांचा कालावधी देखील लागलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्याच्यामुळे फार जास्त त्याची चिंता करू नका. एकदा आन्सर की आली की आपल्याला लक्षात येऊन जाते की यार आपण पास होतोय किंवा नाही होतोय. जे पास झालेत त्यांनी रिलॅक्स राहायचं आहे आणि पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागायचं. कारण टीईटी करूनच आपण आपलं भागणार आहे का, नाही भागणार आहे. आपल्याला टीईटी केल्याच्या नंतर टीआयटी परीक्षेची तयारी करायची आहे. मग आज आता ताबडतोब करा. आणि जे समजा डीएड वाले आहेत, ठीक आहे, पुन्हा एक सांगतो तुम्हाला, जे डीएड वाले आहेत त्यांनीच फक्त या आन्सर कीची प्रतीक्षा करायची आहे किंवा आन्सर की मध्ये मी पास होतो किंवा होत नाही तो पुढचा प्रश्न आहे. आणि जे बीएड वाले कॅन्डिडेट आहे त्यांनी कशाला प्रतीक्षा करताय येडे चाळे. बीएड वाले टीआयटी देऊ शकता ना, मग त्यांनी आज आता ताबडतोब जे आहे याची तयारीला लागायचं आहे. सेल्फ स्टडी करा, क्लासच्या माध्यमातून करा, ऑफलाईन क्लास करा, ऑनलाईन क्लास करा किंवा ग्रुप स्टडी करा, परंतु करा. जे जेवढ्या लवकर या ठिकाणी जे आहे अभ्यासाला सुरुवात करेल तो तेवढा पुढे राहणार आहे. कारण टीईटी मध्ये आणि टेट मध्ये हा महत्त्वाचा फरक आहे की टीईटीची परीक्षा फक्त क्वालिफाय करायची, आपल्याला 90+ मार्क घ्यायचे, संपलं काम. याच्यामध्ये तसं नाही ना बाबा. याच्यामध्ये आपल्याला जे आहे जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे. म्हणजे मग याच्यामध्ये आपले एक तर कॉम्पिटिटर जास्त आहे आणि जेवढे जास्त कॉम्पिटिटर अभ्यास करणारे असेल तेवढा जास्त मला स्वतःला आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळे आज आता ताबडतोब अभ्यासाला लागा. बीएड वाल्यांनी लागून जा. डीएड वाले जर का अनफॉर्च्युनेटली या ठिकाणी लागू शकले नसाल तर त्यांनी टीईटी जरी समजा या ठिकाणी क्वालिफाय त्यांची होत नसेल तर येत्या डिसेंबरला त्यांना जे आहे सीटीईटीची परीक्षा आहे त्याला टार्गेट करा, जेणेकरून डिसेंबर वाले जे उमेदवार असतील सीटीईटी वाले त्यांना देखील संधी मिळेल इथे टेट परीक्षेमध्ये. कारण टेटची जी परीक्षा आहे ती आपल्याला अपेक्षित आहे की जानेवारीला त्याचं नोटिफिकेशन येऊ शकतं. जानेवारीला त्याचं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि आपल्या सर्वांना कल्पनाच आहे.
काय कल्पना आहे की ही परीक्षा कोण घेतोय, कशा प्रकारची परीक्षा असते वगैरे वगैरे, कारण आपण आपल्या चॅनलवरती जे आहे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे व्हिडिओच्या माध्यमातून. परीक्षेचं स्वरूप, त्याचे लेक्चर्स वगैरे आपण देखील ऑलरेडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेले आहे. त्याच्यामुळे जानेवारीला जर नोटिफिकेशन येत असेल तर मग टीईटी परीक्षेचा जो निकाल आहे तो जानेवारी महिन्यामध्ये लागेल. कारण होतं काय की याचा निकाल लागला टीईटी परीक्षेचा की लगेच जे आहे टीआयटी परीक्षेची नोटिफिकेशन येते. हे नेहमीच असं आपल्याला होताना दिसले. मागच्या वेळेस तसं झालं, 2017च्या वेळेस देखील आपल्याला तीच घटना या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. त्याच्यामुळे फार जास्त इकडे तिकडे लक्ष न देता परीक्षेवरती जे आहे आपलं फोकस ठेवा. जरी सध्या तेवढं जास्त वातावरण महाराष्ट्रभरामध्ये नसलं परीक्षा हो किंवा न होण्याचं, तरी देखील जे आहे आपण आपल्या परीनं स्वतःची जबाबदारी म्हणून जे आहे आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याकरिता या ठिकाणी जे आहे अभ्यासाला सुरुवात करायची म्हणजे करायचीच आहे. बाकीच्या कोणत्याही भानगडीमध्ये पडायचं नाही. जे निगेटिव्ह बोलत असेल, होणारच नाही परीक्षा, आताच कुठे होते का, अजून त्याला एवढा कालावधी लागेल, चालू भरतीच संपलेली नाहीये, त्याला म्हणा बाबा तुझं जे ज्ञान आहे ते तुझ्याकडेच ठेव. ठीक आहे, मी तर वारंवार एक गोष्ट तुम्हाला सांगतो आहे ना की आपल्याला जर का युद्धाला जायचं असेल, युद्ध करायचं असेल आणि युद्ध प्रचंड मोठं असेल, म्हणजे आपला शत्रू फार बलाढ्य असेल, तर आपलं काम आहे की आपली जी हत्यारे आहेत, आपली जी सेना आहे ती आपण रेडी ठेवायची, आपली हत्यारं घासून ठेवायची. कधीही युद्धाची जी आहे बिगुल वाजू द्या, आपण रेडी असलो पाहिजे. आपल्याला जे आहे युद्धाचं बिगुल वाजल्याच्या नंतर जे आहे त्या आपल्या हत्याराला धार लावण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपलं युद्ध कधी हो, जानेवारीला हो, फेब्रुवारीला हो, मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये होऊ द्या, आपली हत्यारं रेडीच असली पाहिजे. कारण आपला अभ्यास हा प्रचंड मोठा आहे, आपला शत्रू खूप खतरनाक आहे. कारण आपल्याला परीक्षेला जे आहे डील करायचं आहे IBPSचा पॅटर्न. ठीक आहे, IBPSचा पॅटर्न. आणि IBPSचा पॅटर्न असा आहे की तो भल्या भल्यांना जे आहे घाम सोडतो. असं नाही म्हणत आहे मी की ते कॅप्चरच होणार नाहीये, परंतु खतरनाक आहे. ठीक आहे, मेहनतीशिवाय जे आहे असं तुक्का लावून जे आहे होत नसतं. त्याच्याकरिता तुमच्या अभ्यासाला जे आहे जोड म्हणून, तुमच्या अभ्यासाला जे आहे कुणाचं तरी मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी मिशन टेट बॅच उपलब्ध आहे. यामध्ये जे आहे येणारी जी काही परीक्षा असेल त्या परीक्षेच्या अनुषंगाने तुमच्याकरिता जे आहे एक छानपैकी मार्गदर्शन उपलब्ध आहे. या मार्गदर्शनाचा आपण सहजपणाने या ठिकाणी लाभ घेऊ शकता. कारण या ठिकाणी जे काही मार्गदर्शन होतो आहे ते IBPSच्या पॅटर्ननुसार होतो आहे. यामध्ये याचा इतिहास जर का आपण पाहायचा झाला तर टेट परीक्षेमध्ये मागच्या वेळेस जे आहे 1000+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्णच्या पूर्ण जी काही टीम आहे ती एक्सपर्ट आहे IBPS मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे यांना प्रचंड अनुभव आहे, यांनी स्वतःचं कर्तृत्व कित्येक वेळा सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे यांना वारंवार सिद्ध करण्याची गरज नाहीये. तुम्ही जर का यांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात केली तर निश्चितपणाने तुमच्या रूपाने देखील यांचं जे काही क्वालिटी आहे, यांचं जे काही गुणवत्ता आहे ती पुन्हा एकदा सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जर यांचं मार्गदर्शन हवं असेल तर गुगलच्या प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर जाऊन जे आहे मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते मास्टर टीचर नावाचं ॲप आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि आपण जे आहे यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. कारण यांच्या मार्गदर्शनामध्ये टेटच्या सर्व विषयांची जी आहे तुम्हाला परिपूर्ण तयारी करून दिली जाईल. डेली लाईव्ह लेक्चर असणार आहेत आणि लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. PDF नोट्स असेल किंवा जे आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आहेत, बऱ्याच गोष्टींची फॅसिलिटी आपण या ठिकाणी दिलेली आहे. आणि हो, विशेष म्हणजे प्रत्येक विषयाला या ठिकाणी जे आहे जोडीजोडीनं आपण जे आहे मार्गदर्शक दिलेले आहे, जेणेकरून एवढी जास्त आपण स्टडी परफेक्ट पद्धतीने करून घेणार आहोत की तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊटच शिल्लक राहिला नाही पाहिजे. आणि एवढी जास्त सराव आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला परीक्षेला गेल्याच्या नंतर असं वाटलंच नाही पाहिजे की अरे यार हे आपण अभ्यास केलेलाच नाहीये, नवीनच काहीतरी पॅटर्न आपल्याला आलेला दिसतोय. हेच आपलं एक महत्त्वाचं टार्गेट आहे. त्याच्यामुळे या लोकांच्या सानिध्यामध्ये निश्चितपणाने अभ्यासाला स्टार्ट करा. तुम्हाला तुमचं यश, तुमचं जे काही ध्येय आहे की मला शिक्षक व्हायचंच आहे, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचंच आहे, ते तुमचं जे काही ध्येय असेल ते निश्चितपणाने या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल. त्याच्यामुळे टीईटीच्या रिझल्टची फार जास्त वाट न बघता आपण आपल्या परीने जे आहे अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून जे आहे तुम्हाला अभ्यास करत असताना येणारा जो काही अनुभव आहे, अडचणी आहे, या अडचणी सोडवण्याकरिता आपलं हे जे YouTube चॅनल आहे आणि याचसोबत हे जे मास्टर टीचरची पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण टीम आहे, ही पूर्णच्या पूर्ण टीम तुमच्याकरिता अहोरात्र या ठिकाणी झटत आहे. IBPS कशा प्रकारे प्रश्न विचारतो या सगळ्या बाबींचा अभ्यास करून यांनी जे आहे आपल्या परीने सगळे लेक्चर्स या ठिकाणी रेडी ठेवलेले आहेत. तुम्ही यांच्या सानिध्यामध्ये या, तुम्हाला निश्चितपणाने मनाला शांती लाभेल की यार आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत आणि यांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मित्रांनो आता फार जास्त वाट बघू नका. येणारे जवळपास 3 महिने आपल्या हातामध्ये आहे. या 3 महिन्यामध्ये जो या वेळेचा सदुपयोग करेल, चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहील, एक्सपर्ट आणि मास्टर लोकांच्या सानिध्यामध्ये राहील, तोच आपलं कर्तृत्व या ठिकाणी जे आहे सिद्ध करून दाखवणार आहे. आपल्याला अपेक्षित असलेली पोस्ट स्वतःच्या जिल्ह्यामध्ये मिळून दाखवणार आहे. तुम्हाला या लोकांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.